राव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि कृषी महाविद्यालय खरपुडी द्वारे आयोजित कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह हा दिनांक 7 ऑक्टोबर 2020 ते 14 ऑक्टोबर 2020 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. या अगोदर आपण रेशीम कीटक संगोपन, मधमाशी पालन, शेतीपूरक उद्योग या संदर्भीय आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि आज मशरूम प्रोडक्शन म्हणजे धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान, त्या संबंधित मार्केटिंग आणि या संदर्भीय जे आहे तसेच अळिंबी बियाणे उत्पादन या विषयावर आधारित आपण आजचं हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनीता मगर, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय लातूर ह्या आपल्याला जुळल्या गेलेल्या आहेत. तसेच जे दुसरं व्याख्यान होणार आहे ते धिंगरी अळिंबी बियाणे उत्पादन तंत्रज्ञान, डॉक्टर मिनोती ढवळे मॅडम, ज्या कृषी संशोधन सहाय्यक अखिल भारतीय समन्वयित अळिंबी संशोधन प्रकल्प पुणे ह्या येथून आपल्याला जोडल्या जाणार आहेत. तद्वत धिंगरी अळिंबी बाजारपेठ व्यवस्थापन जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यावर डॉक्टर अशोक जाधव सर, सहाय्यक प्राध्यापक अखिल भारतीय समन्वयित अळिंबी संशोधन प्रकल्प पुणे यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माझे सहयोगी कर्मचारी डॉक्टर फारुख तडवी, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचंय. डॉक्टर तडवी सर प्लीज. नमस्कार सगळे शेतकरी बंधू आणि आपण या कार्यक्रमासाठी जमलेले जे आपले संशोधक आहेत त्यांना खूप खूप आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा. आपण कृषी विज्ञान केंद्र बदनापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2020 या कार्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी आज हा आपला 7वा दिवस. या कार्यक्रमामध्ये आजच्या दिवशी धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान, अळिंबी उत्पादन बियाणे उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजार व्यवस्थापन या 3 विषयांवर आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला जे संशोधक लाभलेले आहेत त्यामध्ये आहेत डॉक्टर सुनीता मगर मॅडम. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. त्या सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय लातूर येथे आहेत. त्या आपल्याला अळिंबी उत्पादन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर मिनोती ढवळे या कृषी संशोधन सहाय्यक म्हणून अखिल भारतीय अळिंबी संशोधन प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहेत. त्या आपल्याला धिंगरी अळिंबी बियाणे उत्पादन तंत्रज्ञान याबद्दल माहिती देणार आहेत. आणि आपल्याला अजून एक वक्ते लाभलेले आहेत, डॉक्टर अशोक जाधव, सहाय्यक प्राध्यापक अखिल भारतीय अळिंबी संशोधन प्रकल्प पुणे. तर या कार्यक्रमात सगळे जे काही मशरूम तंत्रज्ञानाविषयी आपले विविध प्रश्न असतील, आपल्या विविध काही अडचणी असतील, त्याच्या सखोल असे त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी हे जे वक्ते लाभलेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला सखोल माहिती घेऊन जेणेकरून आपण अळिंबी म्हणजे मशरूम मध्ये उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल, बियाणे उत्पादनाबद्दल व मुख्यत्वे म्हणजे बाजार व्यवस्थापनाबद्दल आपल्याला सखोल माहिती मिळून आपण त्याचं मार्केटिंग करून आणि जे मशरूम मध्ये विविध काही जे तंत्रज्ञान उपयोगी करून आपण मशरूम उत्पादन वाढीसाठी जे लागणारा काही आपल्याला माहिती आहे, तांत्रिक माहिती आहे, त्याच्याबद्दल ते सखोल आपल्याला हॅलो मॅडम, आवाज येतोय का? मगर मॅडम, आवाज येतोय का माझा?
आता येतोय येतोय सर. ओके ओके. थोडंसं नेटवर्क मध्ये फ्लक्च्युएशन असल्यामुळे कदाचित आवाज बरेचदा असा लेट पोहोचतो. मॅडमचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी जे उपस्थित श्रोता वर्ग आहे त्यांना माझी एक नम्र विनंती असेल की त्यांनी कृपया आपला जो माईक आहे तो म्यूट ठेवायचा आहे, जेणेकरून की जेव्हा मॅडमचं मार्गदर्शन चालू असेल तेव्हा कशा पद्धतीचं डिस्टर्बन्स होणार नाही. आणि किंबहुना आपण व्हिडिओ जरी बंद ठेवलात तरी चालतं, काही अडचण नाहीये. आणि जेव्हा मॅडमचं व्याख्यान संपेल त्यानंतर आपण चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता किंवा हँड रेज करू शकता, किंवा त्यावेळेस आपण स्वतःला अनम्यूट करून घेऊन सुद्धा प्रश्न विचारू शकता, जेणेकरून आपल्या जे शंकाचं जे निरसन आहे ते डॉक्टर सुनीता मगर निश्चितच करतील. तर यानंतर आजचे जे प्रमुख वक्ते आहेत मगर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयावरती व्याख्यान सुरू करावं. मगर मॅडम प्लीज. सर धन्यवाद. सर स्लाइड शेअर. ओके, वेट फॉर अ सेकंड मॅडम. स्लाइड शेअर हो करतो. आजच्या ह्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व कृषी महाविद्यालय खरपुडी आयोजित कृषी सप्ताह, कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह या कार्यक्रमांतर्गत जे अळंबी उत्पादन तंत्रज्ञान हे काही या विषयावर जे काही मार्गदर्शन ठेवलेलं आहे यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन सोमवंशी, त्यानंतर खरपुडी कृषी महाविद्यालय खरपुडी येथील प्राचार्य देशमुख सर, तसेच कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे विशेषज्ञ सचिन धांडगे, फारुख तडवी व इतर विशेषज्ञ, तसेच माझे सर्व शेतकरी बंधू भगिनींनो व सर्व तरुण कृषी मित्र व मैत्रिणींनो, आज मी इथे आपल्या समोर अळंबी उत्पादन तंत्रज्ञान, त्यामध्ये धिंगरी अळंबी उत्पादन तंत्रज्ञान यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्लीज. अळंबीला इंग्रजीमध्ये मशरूम म्हणतात. शहरी भागामध्ये मशरूमची जी पॉप्युलरिटी आहे त्याचं प्रमाण चांगल्या प्रमाणे वाढलेलं आहे, पण ग्रामीण भागामध्ये आपण ह्याला भूछत्र म्हणतो. भूछत्र म्हणलं की लोकांची मानसिकता आणखीन तेवढी बदललेली नाहीये. ह्याला आपण जी अळंबी आहे ह्याला आपण भूछत्र किंवा काही भागामध्ये ह्याला टेकोळी असे म्हणतो. तर आपल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा असेल की ही जी काही धिंगरी अळंबी आहे ही ग्रामीण भागामध्ये ह्याची पॉप्युलरिटी वाढावी, यासाठी पण हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो. तर ही अळंबी जी आहे किंवा आपण ह्याला इंग्रजीमध्ये मशरूम असं म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये ह्याला भूछत्र किंवा टेकोळे असं म्हटले जाते. तर ही जी काही भूछत्र आहे किंवा ही जी अळंबी आहे ही खाण्यायोग्य अळंबी आहे. तर ही अळंबी जरी भाजीपाला ह्या वर्गात मोडत असली तरी ती एक बुरशी आहे किंवा ती कवक वर्गातील आहे, आणि बुरशी किंवा कवक वर्गातील असल्यामुळे तिच्यामध्ये हरितद्रव्याचं जे काही प्रमाण आहे हे हरितद्रव्याचं प्रमाण हे नसतं. त्यामुळे ह्या बुरशीला किंवा ह्या कवकाला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी तिला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं किंवा कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर ह्या बुरशीला अवलंबून राहावं लागतं. जरी ही भाजीपाला वर्गात मोडत असेल, इतर भाजीपाल्यामध्ये ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि ते मातीमध्ये वाढतात, पण ही बुरशी, ही जी काही अळंबी आहे ही बुरशी वर्गात मोडते आणि ती स्वतःचं अन्न तयार करत नाही, त्यासाठी तिला सेंद्रिय पदार्थावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे आपण बघत असाल की पावसाळ्यामध्ये कुजणाऱ्या पालापाचोळ्याच्या ढिगारे असतील किंवा कुजणारे लाकूड असेल तर ही आपल्याला निसर्गतः ही आपल्याला पालापाचोळ्यावर किंवा लाकडावर वाढलेली दिसते. भूछत्र ज्याला आपण भूछत्र असं म्हणतो, कारण तिला वाढण्यासाठी हे अन्नासाठी किंवा तिच्या वाढण्यासाठी हे सेंद्रिय पदार्थाची गरज असते, म्हणून आपल्याला ती निसर्गामध्ये आढळून येते. आणि ही इथं आपल्याला दिसत आहे की ही एक बुरशी आहे आणि त्या बुरशीपासून किंवा त्या तंतूपासून आपण ती कवकापासून किंवा त्याच्या तंतूपासून आपण ती वाढवत असतो आणि त्यानंतर ती आपल्याला मोठ्या फ्रुटफुल किंवा अळंबीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपल्याला ती पाहायला मिळते. अळंबीची लागवड का करायची, काय महत्व आहे अळंबीचे, तर ती अळंबी जी आहे ती खायला तर स्वादिष्ट आहेच, रुचकर लागते, त्याशिवाय त्याच्यामध्ये प्रथिने, प्रोटीन्स, जीवनसत्वे,
व खनिज जे आपण मिनरल्स किंवा विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स म्हणतो हे त्याच्यामध्ये विपुल प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ह्या अळंबीमध्ये 3.5% इतके प्रथिन आपल्याला पाहायला मिळते. हे जे काही प्रथिनाचं प्रमाण आहे अळंबीमध्ये हे इतर भाज्यांच्या जे आपण दैनंदिन तसंच हे जी काही अळंबी आहे ह्या अळंबीची पाचकता आपण जे काही शाकाहारी किंवा मांसाहारी आहार करतो किंवा जे आपल्या डाळी आहेत, डाळी हे आपल्या प्रोटीन रिच आहेत किंवा त्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण हे जास्त आहे. पण त्या शाकाहारी किंवा मांसाहारी किंवा डाळीच्या तुलनेमध्ये ह्या अळंबीचं जे काही प्रथिन आहे त्याची पाचकता ही जास्त प्रमाणात आहे. जवळपास 70 ते 90% इतकी पाचकता ह्या मशरूमची किंवा ह्या अळंबीची आपल्याला पाहायला मिळते. तसेच ह्या अळंबीमध्ये अमिनो आम्ल आहेत आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली टेप्टोसायसिन हे लायसिन आणि टेप्टोफॅन ही जी काही अमिनो आम्ल आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तसेच विटॅमिन ब, क व ड ही जीवनसत्वे विपुल प्रमाणात आपल्याला या अळंबीमध्ये पाहायला मिळतात. तसेच त्यासोबतच त्यामध्ये मिनरल्स म्हणता येईल आपल्याला लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही मिनरल किंवा खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे ही जी काही अळंबी आहे ह्यामध्ये प्रोटीन्स त्यानंतर विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे व खनिजे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे आपण खाल्लं पाहिजे. त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असते. तसेच ह्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थाचं प्रमाण हे कमी आहे. तसेच ह्यामध्ये स्निग्धांश सुद्धा अत्यल्प प्रमाणात असल्यामुळं मधुमेह रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी ही अळंबी फार उपयोगी आहे. तसेच जे लोक वजन घटवू इच्छितात, ज्यांचे वजन वाढलेले आहे आणि त्यांना ते वजन घटवायचं आहे अशांसाठी ही अळंबी एक चांगलं पूरक अन्न आहे. तसेच ह्याच्यामध्ये फॅट पर्सेंट किंवा कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे हा कमी आहे किंवा कोलेस्ट्रॉल ह्याच्यामध्ये नाही. त्यामुळे हे हृदयरोगांसाठी उपयुक्त अशी भाजी म्हणता येईल किंवा उपयुक्त अशी अळंबी आहे. लहान मुलांना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी ही अळंबी आपण आहारात दिली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये 50 ग्रॅम कमीत कमी 50 ग्रॅम अळंबीचं आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये अंतर्भूत केली पाहिजे किंवा ती दिवसाला 50 ग्रॅम तरी अळंबी खाल्ली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. तर ही अळंबी जी आहे आपण बघतो की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या अळंबी आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतो की आपल्या घराच्या बाजूला पावसाळ्यामध्ये बऱ्याच भूछत्र किंवा आपण काही भागामध्ये त्याला टेकोळ म्हणतो. बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या अशा अळंबी किंवा भूछत्र आपल्याला आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात. जवळपास 200 प्रकारच्या खाण्यायोग्य अशा अळंबीची नोंद आपल्या भारतात आहे. तसेच आपल्याकडे काही विषारी सुद्धा अळंबी आहेत. तर आपल्याला जर आपण बघितलं, जर आपण शेतामध्ये गेलो आपल्याला जर पाहता क्षणी जर ओळखायचं असेल विषारी अळंबी कोणती किंवा खाण्यायोग्य अळंबी कोणती, तर विषारी अळंबीमध्ये तिचा कलर हा चकचकीत असतो आणि त्यामध्ये येणारे स्पोर्स आहेत, बीजाणू जे आहेत ते लाल रंगाचे असतात. महत्वाचं म्हणजे अॅमिनिटस स्पेसीज ही विषारी स्पेसीज आहे आणि ही जी विषारी अळंबी आहे ती आपण जर आणून शिजवली तर शिजवल्यानंतर कांद्यासोबत जर आपण हिला शिजवलं तर ती काळी पडते आणि आपण जर त्याच्यामध्ये चांदीचा चमचा बुडवल्यानंतर ती काळी पडते. तर हे आपले ढोबळ मानाने काही ठोकळ ताळे आहेत की जे आपण अळंबीला खाण्यायोग्य अळंबी आणि विषारी अळंबी हे आपण त्यांना ओळखू शकतो. तर आपल्या भारतामध्ये जवळपास 200 प्रकारच्या वेगवेगळ्या अळंबीची नोंद झालेली आहे. त्यामध्ये फक्त काही देशामध्ये फक्त 10 ते 12 प्रकारच्या अळंबीची व्यावसायिक येते आणि त्यामध्ये आपल्या देशामध्ये व्यावसायिक तत्वावर जी लागवड केली जाते अळंबीची त्यामध्ये 3 प्रकारच्या अळंबी ज्या आहेत त्या आपण भारतामध्ये आपल्या तापमानानुसार म्हणजे विशिष्ट भागामध्ये आपल्या वेगवेगळं तापमान आहे आणि त्या तापमान आणि त्याची वाढ ह्याच्यानुसार आपण 3 प्रकारच्या अळंबी लावतो. त्यामध्ये आवाज येतोय. या 3 प्रकारच्या ज्या अळंबी आहेत त्यामध्ये महत्वाचं आहे जी बटन मशरूम. आता आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यामध्ये तेव्हा आपल्याला पाहायला मिळते बटन मशरूम. तर ती अगॅरिकस स्पेसीज बटन मशरूम हिला थंड हवामान लागतं आणि ती आपल्या नॉर्थर्न रिजन म्हणजे पश्चिम
नॉर्दर्न रिजन मध्ये ही आपल्याला मोस्टली पाहायला मिळते, जी अगॅरिकस जात आहे किंवा बटन अळंबी आहे. त्यामध्ये अगॅरिकस बायस्पोरस किंवा अगॅरिकस व्हिक्टोरिक्विस ह्या 2 वेगवेगळ्या जाती आहेत किंवा अनेक प्रकारच्या जाती ह्या अगॅरिकस मध्ये आहेत किंवा बटन अळंबीमध्ये आहेत. दुसरी जात ही जी आपल्याकडे साऊथ रिजनला दक्षिण भागामध्ये जी आपल्याला पाहायला मिळते ती भाताच्या पेंड्यावरील वाढणारी अळंबी, तिला व्होलोरिया स्पेसिस किंवा त्याच्यामध्ये आणखीन भरपूर प्रमाणाच्या जाती आहेत व्होलोरियामध्ये. ह्या आपण जिथं साऊथ भागामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये तापमान हे जास्त असतं त्या भागामध्ये ही भाताच्या पेंड्यावरील अळंबी जी आहे आपण ती त्या भागामध्ये लावतात. तसेच तिथं भाताचा पेंड जे आहे म्हणजे पेंड्या ज्या आहेत त्या मुबलक प्रमाणात अवेलेबल होतात व तेथील तापमानामुळे ती आपण तिथं लावले जाते. त्यानंतरची तिसऱ्या नंबरची जी जात आहे भारतामध्ये मुख्यत्वे व्यापारी तत्वावर लावली जाते ती आहे धिंगरी अळंबी, जी आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला म्हणजे आपलं जे काही विशिष्ट तापमान आहे ह्या तापमानामध्ये लावली जाते ती धिंगरी अळंबी. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवते. तर व्यापारी तत्वावर जेव्हा आपण अळंबीची लागवड करणार आहोत त्याला विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचा विचार करणं, आपल्या तापमानाचा विचार करणं हे आपल्याला गरजेचं आहे. अन्यथा मग आपल्याला कृत्रिमरित्या वातावरण तयार करून मग आपल्याला अळंबीची लागवड करता येते. तर आपल्या विभागातील हवामानाचा विचार करता पावसाळा व हिवाळा ह्या 2 ऋतूमध्ये धिंगरी अळंबीची लागवड आपल्याला करता येते. आणि धिंगरी अळंबी किंवा तिला आपण धिंगरी अळंबीला आपण ऑयस्टर मशरूम, इंग्लिशमध्ये ऑयस्टर मशरूम किंवा शिंपला, त्या अळंबीचा जो ती मशरूमची जी ग्रोथ आहे ती बर्ड्स आहेत किंवा ते फ्रुट्स आहेत ते आपल्याला शिंपल्याच्या आकाराचे किंवा ऑयस्टरच्या आकाराचे दिसतात. त्यामुळे आपण त्यास ऑयस्टर मशरूम किंवा शिंपला मशरूम असे म्हणतो. तिलाच आपण अळंबी म्हणजे धिंगरी अळंबी असेही म्हणतो. तर ही जी काही अळंबी आहे, धिंगरी अळंबी जी आहे, तिची लागवड पद्धत अत्यंत सोपी आणि कमी कालावधीमध्ये येणारी व सर्वसामान्य माणसांना थोडंसं प्रशिक्षण जरी मिळालं, म्हणजे आता मी तुम्हाला जे ट्रेनिंग देते, जे प्रशिक्षण देते, मी तुम्हाला जे मार्गदर्शन करणार, या मार्गदर्शनावर सुद्धा तुम्ही तुमचं हे धिंगरी अळंबीची लागवड सुरू करू शकता किंवा तुमचा तुम्ही उद्योग छोट्या प्रमाणात का होईना सुरू करू शकता. म्हणजे कमी कालावधीमध्ये आपण हे लावू शकतो. आणि मी तर म्हणेल हे महिलांसाठी धिंगरी अळंबीची लागवड जी आहे ती महिलांसाठी त्यांनी घरच्या घरी चांगल्या पद्धतीनं कमी वेळात हे धिंगरी अळंबीचं उत्पादन घेऊ शकतात किंवा एक उद्योग त्या सुरू करू शकतात. तर ही जी धिंगरी अळंबी आहे, ही धिंगरी अळंबी जी आहे ती प्लोरोटस या कुळातील आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बटन मशरूम ही अगॅरिकस कुळातील आहे आणि तुमचं भाताच्या पेंड्यावरील जी अळंबी आहे ती व्होलोरिया ह्या धिंगरी अळंबी जी आहे ती प्लोरोटस या कुळातील आहे. आणि या प्लोरोटस या कुळातील जी काही धिंगरी अळंबी आहे तिच्या रंग, रूप व त्याचं जे आकारमान आहे किंवा त्याचं ते तापमान आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या त्याचे प्रकार आपण किंवा त्याच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत किंवा त्याच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी धिंगरी अळंबी आहे ही साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसला तापमानाला आणि 70 ते 90% आर्द्रता किंवा ह्युमिडिटी म्हणता येईल, 70 ते 90% आर्द्रता असताना ही आपली धिंगरी अळंबी जी आहे ती व्यवस्थित वाढू शकते किंवा तिची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर ही जी धिंगरी अळंबी आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जी चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न देते ती आहे प्लोरोटस साजर काजू. म्हणजे आपल्या प्लोरोटस याच कुळातील आहे, तर तिची स्पीसीज आहे साजर काजू, प्लोरोटस साजर काजू, जी करड्या रंगाची आहे. आणि नेक्स्ट प्लीज. हो नाही मॅडम, ते नेक्स्ट करताना थोडासा हॅलो, प्रॉब्लेम आलाय, लॅपटॉपला प्रॉब्लेम आलाय थोडा. 2 मिनिटं मॅडम. आवाज येत नाहीये का सर? नाही, आवाज येतोय मॅडम तुमचा. मॅडम एक मिनिट वेट करते सर. ओके, आवाज येतोय का माझा? येतोय मॅडम. आवाजाला काही प्रॉब्लेम नाही, आपल्या आवाजाला काही प्रॉब्लेम नाही मॅडम, नेटवर्कचा इश्यू होता.
हा, तर आपल्या विभागासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या विभागासाठी जे काही चांगलं उत्पन्न देणाऱ्या ज्या 2-3 जाती आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्लोरोटस साजर काजू ही थोडीशी करड्या रंगाची आहे आणि प्लोरोटस फ्लोरिडा ही पांढऱ्या रंगाची धिंगरी अळंबी आहे आणि गुलाबी रंगाची जी येते ती आहे प्लोरोटस इवोस. तर ह्या ज्या 3 जाती आहेत ह्या चांगल्या प्रकारे या धिंगरी अळंबीची लागवड आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा वाढ चांगली होते. नेक्स्ट प्लीज सर, नेक्स्ट प्लीज सर, आणखी पण ओके, नेक्स्ट प्लीज. त्यानंतर आपण आपली सर प्लीज नेक्स्ट स्लाइड करा. हा, त्यानंतर ही जे काही वेगवेगळ्या जाती आहेत, प्लोरोटस साजर काजू असेल, फ्लोरिडा असेल किंवा ही धिंगरी अळंबी आहे, ही ह्याची लागवड करायची कशी, म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं सर, बॅक सर, आधीची स्लाइड. तर हे जे काही आपण आतापर्यंत बघितलं की त्यांचं ती आपल्याला खाण्यासाठी चांगली आहे, न्यूट्रिशियस आहे. त्यानंतर आपल्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात त्यामध्ये आता ही जी काही धिंगरी अळंबी आहे ह्याचं लागवड तंत्रज्ञान. सर, पहिली स्लाइड घ्या ह्याच्या पूर्वीची. हा, नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर ही धिंगरी अळंबी जी आहे याची लागवड करायची कशी आणि ह्या धिंगरी अळंबीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते साहित्य काय आहे आपण हे थोडक्यामध्ये बघूयात. तर ही अळंबी जी आहे, ही धिंगरी अळंबी जी आहे, ह्या अळंबीसाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्याचा अन्न पुरवठा, म्हणजे ज्यामधून ही अळंबी किंवा हे बुरशी आहे ते आपलं स्वतःचं अन्न घेते. तर ती जे माध्यम म्हणता येईल तर ते माध्यम म्हणजे कंपोस्ट किंवा ह्याच्यामध्ये आपण महत्वाचं म्हणजे आपल्याला गव्हाचं काड, ज्याला गव्हंडा असं म्हणतात काही भागामध्ये, किंवा भाताचे काड किंवा कापसाचे काड किंवा खराब असलेला कापूस किंवा तुरीचे काड किंवा सोयाबीन. आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सोयाबीनचं जे गुळी आहे किंवा सोयाबीनचं जे काही स्ट्रॉ आहे इझिली अवेलेबल होत असल्यामुळे, मुबलक प्रमाणात असल्यामुळे आम्ही महत्वाचं सोयाबीन ह्याच्या काडावर आम्ही ही जी धिंगरी अळंबी आहे ह्याची वाढ घेतो. त्यानंतर आणखी महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये माध्यमाशिवाय किंवा गव्हाचं काड किंवा ह्या काडाशिवाय आणखी महत्वाची गोष्ट आहे ती अळंबीचे स्पॉन किंवा त्याला अळंबीचे बी असे म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे प्लास्टिकची पिशवी. ही प्लास्टिकची पिशवी 35 बाय 55 किंवा 40 बाय 60 सेंटीमीटर मापाची असावी आणि त्याची गेज हे 100 गेज असावं. पण आता गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे काही पॉलिथिन आहेत ते आपण वापरू शकतो. त्यानंतर काड भिजवण्यासाठी आपल्याला एक टाकीची गरज असते आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅलिनची आवश्यकता असते. तसेच आपण जेव्हा ही अळंबी लावतो त्यामुळे आपल्याला त्याचं सतत तापमान मोजणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला तापनळी किंवा त्याला आपण थर्मामीटर असं म्हणतो, तसेच आर्द्रता मापक यंत्र जे आपल्याला आपल्या ह्या जी काही अळंबी लागवड करायची आहे त्या अळंबी लागवडच्या काळामध्ये आपल्याला त्याचं सतत तापमान आणि आर्द्रता मोजणं गरजेचं असतं. तर ह्याचं आपल्याला आर्द्रता ते आहे 85 ते 90% आर्द्रता आपल्याला ठेवणं गरजेचं असते ह्याच्या उत्पादनासाठी. त्यामुळे आपल्याला आर्द्रता मापकाची गरज असते. तसेच पाणी स्वच्छ व मुबलक असं पाण्याचं नियमित पुरवठा असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासोबत कच्चं किंवा पक्क बांधकाम असलेली खोली आणि हे जे काही आपण अळंबीचे वेगवेगळे बेड करणार आहोत, पेंट करणार आहोत, ते ठेवण्यासाठी आपल्याला रॅक किंवा तिवई ह्याची आवश्यकता असते. तर ह्यामध्ये इथं तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याला ह्यानंतरचे जे काही वक्ते आहेत आपल्याला अळंबी उत्पादन तंत्रज्ञान म्हणजे ज्याच्यामधलं जे स्पॉन आहे किंवा अळंबीचं बी आहे ते कसं उत्पादन कसं करायचं याबद्दल माहिती देतील. पण ही अशी स्पॉन किंवा बी जे आहे हे आपण अळंबी लागवडीसाठी वापरत असतो. ह्याच्यावर तुम्हाला दिसेल की हे जे काय आहे गव्हावर आपण हे तंतू जे आहेत, कवकाचे तंतू किंवा ह्या बुरशीचे तंतू जे आहेत किंवा आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणता येईल मायसिलियम ग्रोथ, ही आपण ह्या गव्हावर किंवा बाजरीवर जे शिजवलेले पण त्याला काय करतो शिजवून घेतो आणि त्या गव्हावर किंवा बाजरीवर आपण काय करतो ही कवक जे आहे बाजरीचं तंतू जे आहेत आपण ते सोडतो आणि मग नंतर आपल्याला एक 8 ते 10 दिवसांना अशी मायसिलियल पांढरी ग्रोथ झालेली दिसेल. तर असे पांढरी ग्रोथ झालेली, व्यवस्थित ग्रोथ झालेली असंच बियाणं आपण ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
पुढची स्लाइड घ्या प्लीज. त्यानंतर आता आपलं जे काही लागवडीचं तंत्र आहे यामध्ये आपल्याला प्रथम जे आहे आपल्याला लागणार आहे माध्यम, त्याच्यावर ही आपली अळंबी जी आहे ती वाढणार आहे. तर ती जे माध्यम आहे ते आहे काड किंवा पालापाचोळा, किंवा आपण जे गव्हाचं काड वापरणार आहे, किंवा आपण जर कापूस किंवा तूर ह्याच्या जर पराठे आपण वापरणार असेल तर त्याचे 3 ते 4 सेमीचे तुकडे करून घ्यावेत प्रथम. आणि हे तुकडे केल्यानंतर ह्या तुकड्यांना आपण म्हणजे ते असे छोटे छोटे काड तयार होईल. आणि मग हे काड जे आहे किंवा हे तुकडे जे आहेत एका पोत्यामध्ये भरून स्वच्छ पाण्यामध्ये 10 ते 12 तास आपल्याला भिजवायचं आहे. आणि ते 10 ते 12 तास किंवा रात्रभर भिजल्यानंतर ते काढून आपल्याला 4 तास ते पोते जे आहेत ते निचरट ठेवायचे. पाणी जे आहे त्याच्यामध्ये ते पाणी जाण्यासाठी, ते निचरण्यासाठी आपल्याला ते पोते ठेवायचे आहेत. तर हे आपण आपल्याला हे जे काही माध्यम आहे हे आपण जे वापरणार आहे, काड असेल, गव्हांडा असेल, गुळी असेल सोयाबीनची, तर ही आपल्याला भिजवणं याच्यामध्ये महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि मग हे भिजवल्यानंतर आपल्याला त्याला निर्जंतुकीकरण करणे फार गरजेचं आहे. तर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या पद्धती आहेत. त्यामध्ये आपल्याला एक फिजिकल किंवा भौतिक पद्धत आणि रासायनिक पद्धत, ज्याला आपण केमिकल स्टरलायझेशन आणि फिजिकल स्टरलायझेशन म्हणतो. तर फिजिकल किंवा भौतिक निर्जंतुकीकरण जे आहे, तर ते भौतिक निर्जंतुकीकरण करताना जे करायचे आपल्याला, त्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्याचा उद्देश काय निर्जंतुकीकरण करण्याचा, तर ह्यामध्ये जे काही पाण्यामध्ये असलेले किंवा जे काही आपण काड वापरणार आहोत, माध्यम वापरणार किंवा सबस्ट्रेट वापरणार आहोत, त्यामध्ये जे काही जंतू असतील त्यांचा नाश करणे हा ह्याचा आपला महत्वाचा उद्देश आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर नेक्स्ट स्लाइड. तर ह्या ज्या 2 पद्धती सांगितल्या, म्हणजे आपल्याला निर्जंतुकीकरण जे करायचं आहे किंवा त्यामध्ये असणारी बुरशी जी आहे, दुसरी बुरशी, इतर जे काही जीवाणू किंवा कवक किंवा प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये किंवा असतील त्या माध्यमामध्ये किंवा पाण्यामध्ये, ते आपल्याला निर्जंतुक करायचे, त्याचा नायनाट करायचा. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल मेथड किंवा त्याला आपण भौतिक पद्धत. तर ते ह्या भौतिक पद्धतीमध्ये उकळत्या पाण्यातून माध्यम काढणे, ह्यासाठी आपल्याला जे काही भिजवलेलं काड आहे, जे आपण रात्री 10 ते 12 तास भिजवलेलं आहे, तर ते काड आपण काय करायचे, 80 ते 85 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात 20 ते 25 मिनिट बुडवायचे. किंवा हेच काड आपण 80 ते 85 सेंटीग्रेडच्या तापमानामध्ये भिजवणे किंवा उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट बुडवायचे. आणि त्यामुळे व्यवस्थित बुडवलं गेलं पाहिजे. आपण जे काही पोते बुडवणार आहोत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडलेत का नाही ह्याची आपण काळजी घेतली आहे पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित बुडले असतील तर त्याचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण होईल. ही पद्धत जरा किचकट आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. त्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त अशी पद्धत जी आहे, रासायनिक पदार्थाचा वापर करून किंवा केमिकल स्टरलायझेशन किंवा रासायनिक निर्जंतुकीकरण म्हणता येईल. तर ह्या रासायनिक निर्जंतुकीकरणामध्ये आपल्याला आपण जे काही काड असेल किंवा स्ट्रॉ असेल किंवा आपलं गव्हांडा असेल किंवा भाताचं तणीस असेल, हे आपल्याला रात्रभर आपण जे भिजवत घालणार आहोत त्यामध्येच आपण काय करायचं आहे, 7.5 ग्रॅम बाविस्टीन हे फंजीसाइड आहे. त्यामध्ये इतर असलेले जे काही इतर बुरशी आहेत त्या निघून जातील. तसेच 125 मिलीलिटर फॉर्मेलिन हे आपण निर्जंतुकीकरणासाठी वापरतो. तर 200 लिटर जी पाण्याची टाकी आहे ती घ्यायची. त्याच्यामध्ये 125 मिली फॉर्मेलिन आणि 7.5 ग्रॅम बाविस्टीन टाकायचं आहे. आणि जर आपल्या भागामध्ये किंवा पावसाळा असेल तर त्यामध्ये काही किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर आपण त्यामध्ये एखादं इन्सेक्टिसाइड पण ऍड करू शकतो, जे आपल्याकडे अवेलेबल असेल. तर ते सुद्धा आपण 7.5 ml हे इन्सेक्टिसाइड सुद्धा त्यामध्ये घालू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित ते जे काही निर्जंतुकीकरणासाठी वापरणारं जे काही रसायन आहे, म्हणजे बाविस्टीन किंवा फॉर्मेलिन आहे, ते त्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करायचंय. आणि त्यामध्ये मग आपला जो काही स्ट्रॉ आहे किंवा आपलं जे काही माध्यम आहे, जो आपला गव्हांडा आहे किंवा आपलं जे काही काड आहे ते त्यामध्ये भिजवायचं रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी ते जे काही माध्यम आहे किंवा जो आपलं स्ट्रॉ आहे, आपला गव्हांडा आहे किंवा आपली सोयाबीनची गुळी आहे ती आपण बाहेर काढायची. आणि बाहेर नेक्स्ट प्लीज. काढून ती आपण त्याच्यातलं पाणी जाण्यासाठी
ते तिवईवर जर पोत्यामध्ये ठेवलेलं असेल तर ते आपण तिवईवर ठेवायचंय किंवा मग आपण पत्र्यावर सुद्धा त्याला ठेवून त्याच्यातलं पाणी आपण निचरवू शकतो. तर ही ह्याच्यामध्ये तुम्ही जर पॅडीचा स्ट्रॉ किंवा पॅडीचं भाताचं तणीस वापरत असाल तर ह्याचे छोटे छोटे हे आपल्याकडे लांब पेंडी असतात, त्या पेंड्या छोट्या छोट्या 2 ते 3 सेंटीमीटर मध्ये कट करायच्यात. त्यानंतर त्या पाण्यामध्ये पोत्यामध्ये घालून पाण्यात भिजवायच्यात रात्रभर आणि पाण्यात भिजवल्यानंतर मग त्याला आपण गरम उकळत्या पाण्यातून काढून त्याला पाणी निचरण्यासाठी ह्या पिशव्या आपल्याला ठेवायच्या. ही झाली आपली फिजिकल मेथड, भौतिक पद्धत निर्जंतुकीकरणाची. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर त्यानंतर आपली जी मी तुम्हाला सांगितली रासायनिक पद्धत, तर हे इथं तुम्हाला दिसत आहेत विद्यार्थी, तर फॉर्मेलिन आणि फंजीसाइड हे एका बकेटात व्यवस्थित घेऊन ते मिक्स करायचे. ते मिक्स केल्यानंतर आपण जे काही स्ट्रॉ वापरणार आहोत त्याचं व्यवस्थित वजन करून घ्यायचंय आणि ती जे काही केमिकल आहे किंवा बाविस्टिन आहे किंवा जे फॉर्मेलिन आहे ते आपल्याला 200 लिटरच्या टाकी जे आहे त्यामध्ये ते पाणी त्यामध्ये टाकायचंय आणि त्यामध्ये आपण जो वजन केलेला जो सोयाबीनचा स्ट्रॉ असेल, गुळी असेल किंवा आपला गवंडा असेल किंवा भाताचं तणीस असेल त्या आपल्याला ड्रम मध्ये किंवा त्या टाकीमध्ये टाकायचंय आणि त्याला रात्रभर भिजत ठेवायचंय. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. आणि ते भिजवल्यानंतर मग आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की पाणी निचरण्यासाठी आपण ते पोते जसेच ठेवू शकतो किंवा मग आपण ह्याला पत्रावर पसरवून त्यामधलं पाणी आपण त्यामध्ये निचरू शकतो. आणि ह्यामध्ये ह्याचा जे ओलावा आहे त्या जे काही आपलं माध्यम आहे, गवंडा आहे किंवा आपलं जे काही गुळी आहे किंवा आपलं जे काही काड आहे हे आपण हाताने दाबून बघायचं आणि दाबल्यानंतर त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. फक्त ओलसर असा आपला ते काड आहे किंवा तो गवंडा राहिला पाहिजे आणि त्यामधलं पाणी पूर्णपणे निचरलं पाहिजे. त्यानंतर मग आपण हे जे काही माध्यम आहे जे निर्जंतुकीकरण केलेलं आहे ते आपण आपल्या बेड भरण्यासाठी किंवा आपली धिंगरी अळंबी लागवडीसाठी वापरू शकतो. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. सर. मॅडम ही स्लाइड नाहीये का, मध्यम प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरणे होते त्यामध्ये स्पॉन टाकणे? हा हा आहे ना. हा मग तेच सांगते. नेक्स्ट सांग. एक मिनिट मी कंटिन्यू करते. त्यानंतर हे जे काही आहे हे आपण स्ट्रॉ आपण आतापर्यंत जे बघितलंय ते निर्जंतुक केलेला आहे. म्हणजे आपण स्ट्रॉ जो आहे तो निर्जंतुक केला आणि हा निर्जंतुक केलेला जो काड आहे किंवा गवंडा आहे हा आता आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीत भरायचा. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल बेड भरायचा आहे किंवा आपल्याला ऍक्च्युअल जे एस्टर मशरूम ची जी ग्रोथ आहे ती आपल्याला ऍक्च्युअली बेड भरायची आता आपण पद्धती बघणार आहोत. तर हे निर्जंतुक केलेले काड आहे ते प्लास्टिकच्या पिशवीत भरताना स्वच्छतेची खबरदारी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर जी आपण जिथं पिशवी भरणार आहोत, ह्या बॅगा भरणार आहोत किंवा हे बेड भरणार आहोत ती जागा अत्यंत स्वच्छ, नीटनीटकी व बंदिस्त असावी व ती निर्जंतुकीकरण केलेली असावी. त्यामध्ये 2% फॉर्मॅलिन वापरून आपण ती जागा जी आहे ती निर्जंतुकीकरण केलेली असावी किंवा जे काही आपण टेबल्स वापरणार आहोत किंवा जे काही आपण प्लॅटफॉर्म वापरणार आहोत ते सुद्धा 2% फॉर्मॅलिनने निर्जंतुक केलेला असावा. तसेच आपण जे काही पॉलिथिन वापरणार आहोत किंवा इतर काही साहित्य वापरणार आहोत ते निर्जंतुकीकरण केलेलं असले पाहिजे. आणि नंतर मग ह्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये जी आपण 40x60 किंवा 35x55 सेंटीमीटरच्या ज्या काही पॉलिथिन घेणार आहोत त्या पॉलिथिन मध्ये प्रथम आपण 2 ते 3 इंचाचा काड्याचा थर तयार करायचा आहे आणि 2 ते 3 इंचाचा काड्याचा थर ठेवून त्यावर आपण स्पॉन टाकायचा आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर त्या 2 ते 3 इंचावर आपण स्पॉन टाकायचा आहे आणि स्पॉनचं प्रमाण हे आपल्या ओल्या काड्याच्या. नेक्स्ट प्लीज. त्याच्या आधीची स्लाइड. तर जे काही आपण काड टाकणार आहोत त्या काडावर आपण स्पॉन हा 2 ते 3 इंच झाल्यानंतर त्याला रांगोळी जशी आपण भरतो त्या पद्धतीनं आपण त्यावर स्पॉन पेरायचा आहे. आणि स्पॉनचं प्रमाण हे जे ओलं आपण घेणार आहोत माध्यम स्ट्रॉ असेल किंवा काड असेल तर त्या काडाच्या वजनाच्या 2 ते 3% एवढं आपलं स्पॉन त्या बॅगसाठी आपण वापरावं. तर काड भरताना
भरत असताना हे कार्ड जे आहे तळ हाताने आपण हलकसं दाबावं व त्यानंतर 2 ते 3 इंच थर झाल्यानंतर ते स्पॉन टाकावं व त्यानंतर पुन्हा 2 ते 3 इंचाचा ह्या कार्डाचा थर तयार करावा. अशा पद्धतीनं एकावर एक आपण आपल्या पॉलिथिनची जी काही साईज आहे, आपल्या बॅगची जी साईज आहे त्याप्रमाणे आपण 5 किंवा 6 थर आपण त्या पॉलिथिन मध्ये करू शकतो. हे थर भरल्यानंतर मग आपण त्या पिशवीचं तोंड जे आहे ते घट्ट बांधून घ्यायचंय आणि घट्ट बांधल्यानंतर त्या पिशवीला विविध ठिकाणी छोटा सुई असेल, खिळा असेल किंवा आपले बारीक दावण असेल त्याने त्या जी पिशवी आहे त्या पिशवीवर वेगवेगळ्या ठिकाणी छिद्रे पाडावेत आणि नंतर ही जी काही पिशवी आहे ज्याच्यामध्ये आपण बॅग मशरूम भरलेला आहे किंवा धिंगरी अळंबी भरलेला आहे, हे बेड जे आहे किंवा ही पिशवी जी आहे ती मांडणीच्या कट्ट्यावर किंवा रॅकवर किंवा टीव्हीवर आपण ती ठेवायची आहे आणि ती बंदिस्त ठिकाणी ठेवायची आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड सर. सर नेक्स्ट स्लाइड. सर स्लाइड, नेक्स्ट स्लाइड प्लीज. स्लाइड प्लीज, नेक्स्ट स्लाइड सर. तर अशा पाहिजे व त्यानंतर स्पॉन टाकलं पाहिजे. हे इथं तुम्हाला दिसत आहे ह्याच्या पूर्वीची स्लाइड सर, पूर्वीची स्लाइड. त्या स्लाइड मध्ये तुम्हाला ह्या पूर्वीची जी स्लाइड आहे त्यामध्ये विद्यार्थी तुम्हाला ऍक्च्युअली बेड भरताना दिसत आहेत. तर हे जे काही इथं दिसत आहे तुम्हाला तर सर पूर्वीची स्लाइड, ह्याच्या पूर्वीची. मॅडम केवळ नेटवर्क इश्यू असल्यामुळे आहे ना स्लाइड पुढे मागे मी प्रॉपरली करतोय पण तुमच्याकडे ते थोडं लेटली दिसते. मी त्या मोबाईल मध्ये पण पाहतोय. ओके ओके. त्यामुळे थोडंसं चालेल चालेल. तर ओके चालेल चालेल. तर हे इथं तुम्हाला सगळे विद्यार्थी दिसत आहेत महाविद्यालयामध्ये, विविध महाविद्यालयामध्ये हे अळंबी उत्पादन तंत्रज्ञान हे अनुभवातून शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यात आमच्याही महाविद्यालयामध्ये हा प्रोग्राम चालू आहे. त्यामध्ये हे विद्यार्थी इथं तुम्हाला दिसेल की भाताचे जे गहू आहे, गव्हाचा जो तनीस आहे किंवा गव्हांडा आहे त्याच्यावर हे विद्यार्थी भरतायत आणि इथं तुम्हाला सोयाबीन जे आहे, सोयाबीनचा जी गुळी आहे ते वापरून इथं बॅग भरताना दिसत आहेत. तर अशा पद्धतीची 2 ते 3 सेमीचे थर झाल्यानंतर त्यावर स्पॉन आपल्याला पेरायचा आहे आणि असे 5 ते 6 थर आपल्याला या बॅगमध्ये किंवा पिशवीमध्ये भरायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि त्यानंतर ती पिशवी जी आहे ती आपल्याला भरायची आहे. नेक्स्ट स्लाइड. ह्याच्या आधीची स्लाइड सर. हे अशा पद्धतीने आपण याच्या पूर्वीची साईड सर, ह्याच्या आधीची. तर अशा पद्धतीने आपण बॅग भरल्यानंतर ही बॅग तोंड बंद करून त्या बॅगेचं त्याच्यावर सुईनं छिद्र करायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये असलेलं एक पाणी जे आहे त्या माध्यमामध्ये ते निघून जाईल आणि त्या 10 ते 15 दिवस आपल्याला ते एका टीव्हीवर किंवा एखाद्या रॅकवर आपल्याला ते ठेवायचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर ते झाल्यानंतर आपल्याला एक 15 दिवसानंतर जी बॅग भरल्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याला ती बॅग पूर्णतः पांढरी झालेली दिसेल. म्हणजे स्पॉन रन जो पिरियड आहे किंवा स्पॉन रनिंग म्हणतात त्याला, तर तशा पद्धतीनं त्या बुरशीचं जे काही मायसिलियम आहे किंवा ते तंतू आहेत त्या पूर्ण पिशवीवर पूर्ण गोल आकारामध्ये ते वाढलेले दिसेल आणि ती पिशवी पूर्णतः पांढरी झालेली दिसेल. जेव्हा ही पिशवी पूर्णतः पांढरी झालेली दिसेल किंवा त्यामधून छोटी छोटी अळंबीचे टोक दिसू लागतील त्यावेळेला आपल्याला ही जी काडाच्या वरची जी काही पिशवी जी आहे ती आपल्याला त्यामधून पिशवी जी आहे ती आपल्याला ब्लेडच्या साह्याने अलगदपणे कापायची व ती वेगळी करायची आहे. आणि ही जी पिशवी आहे वेगळी केल्यानंतर हे बेड जे आहेत ते आपल्याला एखाद्या ओट्यावर किंवा तुम्ही हँगिंग पोझिशन मध्ये म्हणजे दोऱ्या बांधून त्या पोझिशन मध्ये आपण दुधासाठी शिके वगैरे करतो तशा पद्धतीनेही तुम्ही ते बेड ओट्यावर किंवा त्या हँगिंग पोझिशन मध्ये ठेवू शकता. हँगिंग पोझिशन मध्ये दोरीवर जर हे बेड ठेवल्यानंतर त्याचं उत्पन्न आपल्याला अधिक जास्त प्रमाणात मिळतं. त्यानुसार मग हे बेड जेव्हा आपण प्लास्टिकची पिशवी किंवा थैली फाडल्यानंतर हे बेड जेव्हा आपण ओट्यावर ठेवतो किंवा हँगिंग पोझिशन मध्ये ठेवतो मग
त्या पिशव्या ज्या आहेत त्या हवामानानुसार त्या पिशवीवर किंवा त्या बेडवर दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्याची फवारणी करा. वातावरण जर थंड असेल किंवा पावसाचं असेल तर कमी वेळेला 2 किंवा 3 वेळेला फवारणी करावी. आणि जर तापमान जर जास्त असेल तर 4 ते 5 वेळा तुम्ही ह्या बेडवर फवारणी करायची आहे. फवारणी ही पाण्याची करायची आहे, म्हणजे पाणी देणे, वॉटरिंग जे आपण म्हणतो ते त्या बेडला द्यायचं आहे, जे त्या बुरशीच्या ग्रोथसाठी किंवा त्या अळंबीच्या ग्रोथसाठी आपल्याला लागेल. ही मी तुम्हाला आधी जे सांगितलं तर ही अशी पांढरी ग्रोथ, म्हणजे आपण ही बॅग भरली आहे, हे आपले लेअर आहेत, भरल्यानंतर आपण बंद केली आणि त्याला पिनिंग करून आपल्याला अशी पांढरी ग्रोथ आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळेल. आणि ही जेव्हा ग्रोथ येईल पांढरी, पूर्ण हा बुरशी वाढलेली असेल, त्याच्यावर अळंबी वाढलेली असेल, पांढरी मायसिलियम किंवा त्याचे कवक तंतू जेव्हा वाढतील तेव्हा आपल्याला याच्यावरची जी काही पॉलिथिन आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे, सेपरेट करायची आहे. नेक्स्ट प्लीज सर. नेक्स्ट त्यानंतर हे जे काही आपण बेड ठेवणार आहोत, म्हणजे ओट्यावर ठेवणार आहोत किंवा हँगिंग पोझिशन मध्ये ठेवणार आहोत, आपण त्याला दिवसातून 2 ते 3 वेळा सतत पाणी देणार आहोत. रोज आपण त्याला पाणी द्यायचंय. पाणी दिल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये जे काही ती बंदिस्त खोली असेल त्या खोलीचं ही आर्द्रता ही आपल्याला 85% पर्यंत राहील याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी मग आपण त्याला भिंतीवर पाणी मारणे किंवा आपण जी जमीन आहे त्याच्यावर पाणी मारणे किंवा आपले जे गोणपाटाचे पोते आहेत ते पाण्यामध्ये भिजवून आपण त्याला खाली टाकू शकतो, जेणेकरून आपल्या त्या जी बंदिस्त रूम आहे किंवा आपली जी क्रॉपिंग रूम आहे तिची आर्द्रता 85% पर्यंत राहील. आणि ही जेव्हा आपण प्लास्टिकची पिशवी फाडत असतो किंवा ही पिशवी फाडल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात आपल्याला 8 ते 10 सेमी व्यासाची पांढऱ्या किंवा करड्या रंगाची, म्हणजे आपण जर फ्लोरिडा जर वापरली असेल तर पांढऱ्या रंगाची, आणि जर साजर काजू असेल तर करड्या रंगाची अळंबी तयार होते, ती आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तशी पक्व झालेली जी काही अळंबी आहे आपण ती त्याच्यामधून काढायची आहे. काढणी करायच्या अगोदर आपल्याला 4 ते 6 तास अगोदर त्या बेडला पाणी द्यायचं नाही. पाणी देणं त्याला बंद करायचं आणि बंद केल्यानंतर आपण 4 ते 6 तासांनी आपण ह्याची काढणी करायची आहे. नेक्स्ट प्लीज. ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की हँगिंग पद्धतीने मी तुम्हाला जे सांगितलं, तर अशी आपण दोरी बांधून हँगिंग पद्धतीनं ह्या बेडला आपण ठेवू शकतो पॉलिथिन मधून काढल्यानंतर. आणि ह्याला असं ह्या पद्धतीने आपण पाणी देऊन आपल्याला सुरुवातीला असं पिन हेड टाईपचं मशरूमची ग्रोथ दिसेल आणि नंतर असं मॅच्युअर मशरूम हे आपल्याला इथे ग्रे कलरचं दिसते, जे साजर काजू आहे. नेक्स्ट प्लीज. तर पूर्ण झालेली जी काही मॅच्युअर झालेली किंवा पूर्ण झालेली जी धिंगरी अळंबी आहे ती ब्लेडच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आपण ती हळुवारपणे त्याच्यामधून काढायची आहे. आणि सहसा एका बेडवर जी काही मोठ्या प्रमाणात आलेली जी काही मशरूम आहे किंवा धिंगरी अळंबी आहे ती आपण एकदाच कापून घ्यायची आहे. आणि कापताना आपण एक काळजी घ्यायची आहे की त्या बेडवर किंवा त्या मशरूमच्या जे काही आपण पेंड आहे आपल्या त्या बेडवर त्या आपला गड्डा पडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यावी. कारण गड्डा पडल्यानंतर त्यामध्ये जे काही पांढरे तंतू आहे ते मरतात, त्यामुळे तो गड्डा पडणार नाही ती याची काळजी घ्यावी. व काढताना ती व्यवस्थित चाकूच्या सहाय्याने किंवा ब्लेडच्या सहाय्याने हळुवारपणे काढून घ्यावी. मग ही काढल्यानंतर पूर्ण वाढ झालेली ही अळंबी आहे त्या अळंबीस 2 ते 3 वेळेस पाणी द्यावे. नेक्स्ट प्लीज. ह्या फोटोमध्ये जे काही आहे आपण हार्वेस्टिंग म्हणतो किंवा मशरूमची काढणी एकदाच हे काही पूर्ण वाढ झालेली आहे. तर अशा पूर्ण वाढ झालेल्या जे काही अळंबी आहे त्याची आपण एकदाच काढणी करतो. तर हे जे काही विद्यार्थी आहेत ह्या हार्वेस्टिंग किंवा काढणी करत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की ही जी खोली आहे ती एकदम पक्की नाही, कच्ची आहे. ही आमच्याच महाविद्यालयाची आहे. तर पत्र्याच्या शेडमध्येही तुम्ही तुमच्या किंवा घरच्या असलेल्या एखाद्या रिकाम्या खोलीमध्येही तुम्ही अशा प्रकारचं मशरूम जे आहे हँगिंग पद्धतीनं किंवा ओटे असतील तर ओटे, रॅक असेल तर रॅक, ह्या पद्धतीनं तुम्ही ह्याची लागवड करू शकता. नेक्स्ट प्लीज सर. नेक्स्ट प्लीज. त्यानंतर आपण जो पहिला बहार आहे आपल्याला 4 ते 5 दिवसांनी किंवा 3 ते 4 दिवसांनी आपल्याला पहिला बहार मिळतो. तो बहार आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्याच्यावर गड्डे पडू द्यायचे नाहीत. आणि ते काढल्यानंतर पहिला बहार काढल्यानंतर त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला दुसरा, व त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला तिसरा बहार घेता येतो. म्हणजे एका बेड पासून तुम्हाला 3 वेळा हार्वेस्टिंग किंवा 3 वेळा त्या मशरूमची कापणी करता येते. आणि जेव्हा आपण ही
कापणी करतो, पहिली किंवा दुसरी कापणी असेल, ती कापणी केल्यानंतर त्या बेडला 12 तास तसंच ठेवायचं आहे. कापणी केल्यानंतर ते मशरूमची हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला पाणी द्यायचं नाही. 12 तास ठेवल्यानंतर ज्या भागातून आपण त्याची हार्वेस्टिंग किंवा काढणी केलेली असेल, ते त्या भागावर आपल्याला जी काही पांढरी चाकूने किंवा ब्लेडने किंवा आपण जे कंगवा वापरतो त्या कंगव्याने तुम्ही खरडून काढू शकता. ती खरडून काढल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरा किंवा त्यानंतर तिसरा भार हा त्याच बेडवर तुम्हाला पाहायला मिळतो. तर त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर त्या बेडला खरडून काढल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला दुसरा बाटणी करता येते. नेक्स्ट प्लीज सर, नेक्स्ट प्लीज सर, नेक्स्ट सर, नेक्स्ट प्लीज. मॅडम आणि नेक्स्ट कापणी केल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्या मशरूमची पॅकिंग, म्हणजे जे काही फ्रेश मशरूम आहे, ताजं मशरूम आहे, ते आपण पॅकिंग करून हे विकू शकतो. हा बोला सर. हा नेक्स्ट प्लीज. तर अशा पद्धतीनं आपण ह्याची जी ताजी अळंबी आहे त्याची आपण पॅकिंग करून ती आपण बाजारामध्ये विकू शकतो. सर नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट केलं उत्पन्न. हा चालेल, ओके. तर हे जे काय आहे आपण 2 ते 3 वेळा, म्हणजे एका बेडवरून आपण 2 ते 3 वेळा त्याची काढणी करू शकतो किंवा हार्वेस्टिंग किंवा आपल्याला क्रॉप मिळते. तर ह्याचा जो कालावधी आहे तो आहे 45 दिवसात. 45 दिवसामध्ये आपल्याला 3 क्रॉप म्हणजे 3 वेळा आपल्याला काढणी करता येते. आणि ह्यासाठी आपल्याला जे काही आहे 2 किलो वाळलेले जे काय काढ आहे, आपण वजन करून जर घेतलं तर 2 किलो काढ आपण पाण्यात भिजवल्यानंतर ते 4 ते 5 किलो होतं. आणि ह्या 4 ते 5 किलो काढावर आपल्याला 45 दिवसामध्ये 1.5 ते 2.25 किलो अळंबीचे उत्पादन मिळते. आणि ह्यासाठी आपल्याला जवळपास 15 ते 20 रुपये खर्च येतो. आणि त्यामध्ये ही जर आपण आपली अळंबी आहे 50 रुपये किलोने जरी विकली तरी आपल्याला त्या 25 रुपयात 20 ते 25 रुपयाच्या खर्चामध्ये आपल्याला 100 ते 150 रुपये जवळपास आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळते. जर ही अळंबी जी आहे ती आपण बाजारामध्ये विकली, म्हणजे आपण फ्रेश ताजी अळंबी ही 2 ते 3 दिवस राहते आणि ती बाजारात विकली, आणि जर त्याच्यातून काही शिल्लक राहिली असेल ती अळंबी, किंवा आपल्याला जर ती अळंबी वाळवायची असेल तर काय करावं लागेल, तर ही जी काही अळंबी आहे त्याला ब्लॉन्चिंग एक 3 ते 4 मिनिटे ठेवायची. आणि 3 ते 4 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवल्यानंतर लगेचच ती थंड पाण्यामध्ये, गार पाण्यामध्ये ठेवावी आणि थंड करावी. ह्या पद्धतीला ब्लॉन्चिंग म्हणतात. आणि ह्या पद्धतीमुळे त्यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि मग ही जी काही अळंबी आहे जी आपली उरलेली आहे किंवा जी आपल्याला वाळवायची आहे ती आपण सावलीमध्ये वाळू शकतो. आणि ही पूर्णपणे वाळलेली जी काही अळंबी आहे ती आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरून तिला आपण सील करून ठेवू शकतो. तर हे ह्या अळंबीमध्ये जवळपास 80 ते 90% पाणी असतं. मग वाळल्यानंतर जर 1 किलो अळंबी असेल तर ती आपली फक्त 100 ग्रॅम भरते. पण तिचा जो भाव आहे वाळलेल्या अळंबीचा तो ताज्या अळंबीपेक्षा जास्त असतो, म्हणजे त्याच्या 10 पट तो वाढलेला असतो किंवा जास्त असतो. तर ही जी काही आहे वाळलेली जी काही अळंबी आहे ती अळंबी आपण त्याचं पावडर करून ठेवू शकतो. आणि ते पावडर बरेचशा फार्मास्युटिकल्स मध्ये विविध औषध कंपन्या त्या आपल्याकडून विकत घेऊ शकतात व औषधात त्याचा उपयोग करतात. तसेच आपण ती हॅलो मॅडम, आपला आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो सर. हा आता येतोय मॅडम. हॅलो. हा येतोय. हा कनेक्शन बहुतेक गेलं होतं, आता येतोय का आवाज माझा? ओके. हा थोडस नेटवर्कचा इश्यू आहे, काय अडचण नाही, चालू द्या मॅडम. आहे, हो हो चालेल. तर ही आपण वाळवून आपण जे काही औषधी कंपन्या आहेत त्या आपल्याकडून विकत घेऊ शकतात किंवा आपण ती सूप किंवा इतर पदार्थामध्ये वापरू शकतो. ह्या अळंबीपासून आपल्याला
वेगवेगळे पदार्थ बनवतात. जसं आपण मशरूमची भाजी ही तरी आपण ऐकलेली आहे, आपण हॉटेलमध्ये खातो किंवा आपण घरी करतो शहरी भागामध्ये, पण ग्रामीण भागामध्ये ह्याचा अवेअरनेस येणं गरजेचं आहे. तर ही आपण भाजी करू शकतो. त्यानंतर याचा हे पुलावामध्ये ह्याचा वापर करू शकतो. ह्यापासून आपण पकोडे बनवू शकतो, सूप बनवू शकतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थामध्ये आपण मशरूमचा वापर करून आपण न्यूट्रिशियस आपलं जे काही रोजचं जेवण आहे ते बनवू शकतो. तर माझं असं म्हणणं आहे की कमी खर्चामध्ये म्हणजे कमी भांडवलामध्ये, कमीत कमी भांडवलामध्ये आपण हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. यामध्ये जर महिलांनी हा उद्योग केला तर हा त्यांच्यासाठी खूप चांगला, म्हणजे घरच्या घरी हा उद्योग त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. आणि त्यांच्या घरातील म्हणजे जसं आपण परसबागेमध्ये वेगवेगळ्या भाज्या लावतो, तर तशा पद्धतीने त्यांनी आपल्या घरच्या घरी ह्या अळंबीची लागवड केली तर त्या त्यांच्या घरातल्या जे काही सदस्य आहेत तर त्यांचं न्यूट्रिशियस स्टेटस वाढू शकतात किंवा त्यांना एक चांगलं खाद्य म्हणजे जे पौष्टिक खाद्य ह्या माध्यमातून देऊ शकतात. धन्यवाद मॅडम. ओके, हा मॅडम. धन्यवाद. हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व कृषी महाविद्यालय खरपुडी यांनी हा जो कृषी सप्ताह म्हणजे कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताहामध्ये ह्या मशरूम लागवड तंत्रज्ञान, त्या पर्टिक्युलरली आपल्या भागातील अळंबी लागवड तंत्रज्ञान याचा ह्याच्यामध्ये समावेश केला, ह्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि ह्या टीमनं जे काही कृषी विज्ञान केंद्र बदनापूर ही टीम आहे त्यांनी मला ह्या इथे मार्गदर्शनसाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय विस्तृत असं धिंगरी अळिंबीची लागवड, अळिंबीचे महत्व, धिंगरी अळिंबीची लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यापासून मिळणार उत्पन्न व त्याच्याशी निगडीत अर्थशास्त्र असं प्रत्येक विषयावरती आपण सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु जर जे श्रोता वर्ग आहे त्यांना जर काही शंका असतील तर त्यांनी मॅडमला प्रश्न विचारू शकतात. निश्चितच आपल्या शंकाचं मॅडम निरसन करणार आहेत. कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारावं, हँड रेज करावं किंवा स्वतःला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हॅलो. हा डॉक्टर विचार. हॅलो. हॅलो हॅलो मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. हा बोला. आवाज येतो मॅडम? हा येतोय. हा माझा प्रश्न असा होता मॅडम की कधी कधी शेतकरी असं म्हणतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम ते लावू म्हणजे घेऊ इच्छितात बॅच. हो. परंतु ते स्पॉन जे आहे ते होत नाही, तर त्याच्यासाठी काय करता येईल? कसं की लार्ज स्केल वरती करायचं म्हटलं तर स्पॉन अवेलेबिलिटी मेजर इश्यू in every areas ma'am. So what is the solution? हा बरोबर आहे मॅडम तुमचं की स्पॉन तर आपले जे नंतरचे जे वक्ते आहेत त्या मॅडम ते स्पॉन प्रोडक्शन युनिट म्हणजे तिथंच त्या काम करतात कृषी महाविद्यालय पुण्याला. तर आपल्याला जो काही लागणारा स्पॉन आहे किंवा जे काही बी मशरूम बी आहे किंवा ते बी आपल्याला कृषी महाविद्यालय पुणे येथे सध्या अवेलेबल आहे. तर तिथून मॅडम आवाज येत नाही. पण असू शकतं, तर मग आपण ते टेस्ट कसं आणि समजा ती एखादी ग्रोथ आली, समजा एखाद्या बॅग मध्ये समजा त्यांनी घेतलंय कल्टिवेशन, तर आपण आयडेंटिफाय किंवा तो शेतकरी कसं आयडेंटिफाय करेल आणि त्याला तशी काही समस्या आली तर त्याने काय करायला पाहिजे? किंवा विक्रीनंतर तर ते इट्स व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ नो मॅम. सो व्हॉट इज दिस?
मॅडम मी म्हणजे आपण जे काही लावणार आहोत, जे काही आपण मशरूमचं बी वापरणार आहोत, हे आपण म्हणजे जे उपयोगी आहे म्हणजे खाण्यायोग्य आहे हेच वापरणार. ह्याही पलीकडे जर आपण माध्यम जर व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेलं नसेल तर त्या निर्जंतुकीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या बुरशी येऊ शकतात किंवा इंकी कॅप म्हणून एक वीड आहे जे मशरूम सारखंच दिसतं, त्याची दांडी लांब असते, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतं आणि शेतकऱ्यांनाही ते ओळखू येतं. आणि ह्याही उपर जर आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की खाण्यायोग्य आणि विषारी ह्यामध्ये ह्या दोन ज्या काही दोन आपल्याला ओळखायचे असतील, विषारी अळंबी कुठली आणि खाण्यायोग्य अळंबी कुठली, तर ती जी विषारी अळंबी आहे तिचा कलर हा चकाकी असते त्याला आणि त्याचे जे बीजाणू आहेत ते लाल रंगाचे असतात. आणि जर हे आपण जर बघितलं तर समजा आपण शिजवताना जर आपल्या लक्षात आलं तर कांद्यासोबत वगैरे आपण शिजवलं तर त्याचा कलर काळा पडतो किंवा ते आपण चांदीचा चमचा त्याच्यात बुडवल्यानंतर ते काळं पडतं. पण हे ऍक्च्युअली आपण जे कुकिंगच्या वेळेची गोष्ट आहे, पण ह्या आधीच्या स्टेजला आपण असं ओळखू शकतो की चकाकी असते आणि त्याची जी दांडी आहे त्याच्यावर कप सारखं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हुलवा म्हणतो, ती ह्या जे पॉयझनस मशरूम आहेत किंवा विषारी मशरूम आहेत त्यावरती जी कप आकाराचे किंवा हुलवा ही प्रेझेंट असते विषारी जे काही अळंबी आहेत त्यामध्ये. अच्छा, थँक्यू व्हेरी मच मॅडम. कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या शंकेचं खूप चांगल्या पद्धतीने निरसन केलं. धन्यवाद मॅडम. हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्कार मॅडम, एक विचारायचं होतं. आपण आता दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. हो सांगितलं सर, बोला. एक तर फिजिकल सांगितलेलं आहे आणि रासायनिक सांगितलेलं आहे. तसं फिजिकल पाहिलं तर ते थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, कारण गरम पाणी करणं, उकळणं वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. पण जर दोन्ही मध्ये कंपॅरिझन केलं मॅडम तर प्रोडक्शनची कॅपॅसिटी दोन्हीपैकी जास्ती कशामध्ये येऊ शकते मॅडम? सर शेतकऱ्याच्या दृष्टीने जर हा प्रश्न असेल तर मी सांगेल की जी केमिकल मेथड आहे, रासायनिक पद्धत जी आहे ती एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे आणि उत्पन्नामध्ये असा काही फरक पडत नाही. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फिजिकल मेथडमध्ये आपल्याला पहिल्यांदा काड भिजवावा लागतो आणि मग नंतर तो गरम पाण्यामध्ये 85 डिग्री सेल्सिअसला तो आपल्याला बुडवावा लागतो. त्यानंतर काढून पाणी हे करावं लागतं, म्हणजे त्याचा पाण्याचा निचरा करावा लागतो. ही पद्धत थोडी किचकट आहे. त्यापेक्षा सोपी आणि सरळ पद्धत, आपल्याकडे जे काही ड्रम असेल किंवा आपल्याकडे जे काही पाण्याची टाकी असेल किंवा आपल्याकडं टँक असेल, त्यामध्ये तुम्ही त्या पाण्यामध्ये म्हणजे 100 किंवा 200 लिटर तुम्ही जे घेणार आहेत कॅपॅसिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये फंजीसाईड आणि निर्जंतुकी करण्यासाठी जे काही फॉर्मॅलिन आहे ते टाकलं, रात्रभर भिजवलं आणि ते काढल्यानंतर त्याच्यामधून पाणी निघून जाईल याची काळजी व्यवस्थित घेतली आणि निर्जंतुकीकरण हे आपण जेव्हा बॅग भरतो त्यावेळेला घेतलं तर त्यामध्ये उत्पन्नामध्ये कुठल्याही दोन्ही पद्धतीने तुम्ही केलं तर उत्पन्नामध्ये काही फरक पडत नाही. पण शेतकऱ्यांसाठी रासायनिक पद्धत ही योग्य आहे आणि ती सुटसुटीत आहे त्यांच्यासाठी आणि ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात, कमी भांडवलामध्ये ते करू शकतात. ओके, आणखीन एक प्रश्न होता मॅडम आहे रासायनिक पद्धत च्या बाबतीमध्ये, कारण लेटेस्ट लास्ट वीक मध्ये आम्ही सोलनची ट्रेनिंग अटेंड केलेली. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की 22 टीनचा वापर करू नका. हो, ऑर्गॅनिक साठी म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे इन्सेक्टिसाइड फ्री, रेसिड्युअल फ्री जर आपल्याला करायचं असेल तर 22 टीनचा उपयोग आपण कशासाठी करतो तर पाण्यामध्ये जे काही बुरशी असतील किंवा जीवाणू असतील किंवा स्ट्रॉ जे आहे जे माध्यम आपण वापरणार त्यामध्ये ते आपण शेतातून उचलून आणतो आणि मग त्यामध्ये बरेचसे शेतामध्ये साठवल्यामुळे त्यामध्ये बुरशी येऊ शकतात, तर ती किल करण्यासाठी आपण 22 टीनचा उपयोग करतो. आणि नाही उपयोग केला तरी चालेल, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये फॉर्मेलिन आहे आणि फॉर्मेलिन एक जंतुनाशक म्हणून किंवा स्टरलायझेशन निर्जंतुकीकरणासाठी आपण वापरू शकतो. मी तुम्हाला मध्ये सांगितलं पर्याय आहे का, म्हणजे नाही वापरलं तरी चालतंय किंवा वापरायचं असेल तर त्याला काही पर्याय आहे? नाही वापरलं तरी चालतंय, कारण आपल्याकडे ऑलरेडी फॉर्मेलिन हे निर्जंतुकीकरणासाठी अवेलेबल असल्यामुळं आपण नाही वापरलं तरी चालेल. आणि जर ऑर्गॅनिक सध्या माझे बोला. हा, आमचा एक ग्रोअर्स आहे, तर त्यांनी आता सध्या रिसेंटली जो कार्ड आहे तो घेतला, पण आता कसं पाऊस पडल्यामुळे तो कार्ड थोडा ब्लॅक झाला होता, तरी त्यांना मी बॉईल करूनच लावायला लावलंय, तरी पण त्यामध्ये इन्फेक्शन झालंय मॅडम, ब्लॅक पडले, ब्लॅक सर्कल झाले. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण बॉइलिंग करत असतो किंवा त्याच्यामध्ये आपण काड भिजवत असतो तर ते काड प्रॉपरली भिजल्या गेलंय का, तेवढ्या वेळासाठी आपण त्याला त्या टेम्परेचरला ठेवलंय का, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि ते जर ठेवलं न गेल्यामुळं किंवा त्याचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे ते होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आपण काड वापरणार आहोत हे पाण्यात भिजलेलं म्हणजे न भिजलेलं काड हे आपण त्याच्यासाठी वापरायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे काही बुरशी येणार आहेत त्याच्यामध्ये त्या येणार नाहीत.
पण मॅम आता सध्याची कंडिशन अशी आहे की सगळीकडे काड खूप ओला झालाय पावसामुळे. झालेला आहे, बरोबर आहे. मग तो वापरायचा की कसं करायचं? तो सहसा वापरायचा नाही, पण आपल्याकडे पर्याय नसेल तर आपण तो वापरायचा आहे. मग त्यासाठी व्यवस्थित आपण ते फॉर्मॅलिन त्याला निर्जंतुकीकरण करूनच मग ते वापरावं. किंवा त्याचं जे फिजिकल मेथड आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित प्रॉपर त्याला तेवढ्या टेम्परेचरला तेवढ्या वेळासाठी आपण देणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित होईल. शेतकरी कधी कधी घाईमध्ये ते काढतात, त्यामुळेही कदाचित त्याचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित होत नसेल. मॅम कीटक व्यवस्थापनाचं काय कसं करायचंय? कारण की त्यामध्ये कसं मी काही ऑब्झर्व केलं, कार्ड जेव्हा आपण बॅग लावतो इन्क्युबेशन पिरियड मध्येच त्यामध्ये आळ्या होतात एखाद्या वेळेस. राईट. मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बुरशीनाशक आणि म्हणजे निर्जंतुकी करण्यासाठी फॉर्मॅलिन हे दोनच सांगितलं आहे. पण आम्ही आमच्या जे काही आता अनुभवातून शिक्षणामध्ये आम्ही करत असतो त्यामध्ये आम्ही इन्सेक्टिसाइडचा वापर म्हणजे डायमिथोएट असेल तुमच्याकडे किंवा क्विनॉल्फॉस जे काही इन्सेक्टिसाइड असेल ते 5 ते 7 ml आम्ही त्या 100 लिटरच्या टाकीमध्ये टाकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आळ्या होत असतील किंवा माइट्स असेल किंवा इतर काही कीटक असतील तर ते त्यामध्ये येणार नाहीत. त्यासाठी आम्ही इन्सेक्टिसाइड त्यामध्ये वापरत असतो. तर तुम्ही तेही करून पाहू शकता. म्हणजे तुम्ही इन्सेक्टिसाइड आहे ते त्यामध्ये वापरू शकता भिजवण्याच्या वेळेला. मॅम एक लास्ट क्वेश्चन. आता मी काही ऑब्झर्व केलं, माझे जे ग्रोअर्स आहेत तर त्यांच्या ग्रोईंग मध्ये काय होतंय, कधी कधी ना पाणी सुद्धा व्यवस्थित देऊन सुद्धा ते मध्ये कर्व यायलेत आणि जो मशरूम आहे त्याच्या बॅक साइडला जे गिल्स आहेत त्यामध्ये येलोइशपणा येतोय. तर हे पाण्याचा इफेक्ट आहे का कसं? याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हवामानानुसार त्याला पाणी देणं गरजेचं आहे. जर थंड वातावरण असेल, पावसाळी वातावरण असेल तर आपल्याला कमी वेळा पाणी द्यावं लागतं. 2 वेळा पाणी किंवा 3 वेळा दिलं तरी सफिशियंट आहे. पण जर टेम्परेचर जास्त असेल तर जास्त वेळा पाणी द्यावं लागेल आपल्याला. तर पाण्याचं जर प्रमाण जास्त झालं तर त्याच्यामुळे ते कर्व किंवा पिवळे पडू शकतात आणि किंवा पाणी कमी झालं तर त्यावेळेलाही सुद्धा ते त्याच्या कडा ज्या आहेत त्या वाळतात, कर्व येतात किंवा ते पिवळे पडल्यासारखे आपल्याला दिसतात. तर पाण्याचं व्यवस्थापन हे व्यवस्थित त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे हवामानानुसार पाणी देणं गरजेचं आहे. आणि हार्वेस्टिंगला सुद्धा प्रॉपर स्टेजला जी काढणी आहे किंवा हार्वेस्टिंग आहे ती योग्य वेळेला केली गेली पाहिजे. कारण त्यामध्ये नंतर स्पोरुलेशन किंवा त्यामध्ये जे काही स्पोर्स आहेत ते डेव्हलप होतात किंवा ती जे काही मशरूम आहेत ते पिवळे पडतात. कदाचित कधी कधी हार्वेस्टिंग स्टेज पण निघून जाते, त्यामुळेही ते पिवळे पडायला सुरुवात होते. ओके. मॅम इथे पाण्याचं पीएच मेंटेन करणं गरजेचं आहे का? कारण की प्रत्येक जणांचं पाणी वॉटर सोर्स वेगवेगळं राहतं. कोणी बोरचं वापरतं. नाही, असं पाण्याचा असा काही इफेक्ट त्याच्यामध्ये पाण्याचा काही असा प्रभाव त्या याच्यावर होत नाही. बरं, ठीक आहे. मॅम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर प्लीज शेअर करता का? कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आहे, त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून आपण घ्या. ओके. नाही, तुमच्याशी जर बोलायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर निश्चितच आपण शेअर करूया सर्व ऑडियन्स साठी. चॅट बॉक्स मध्ये टाकण्यात येईल मॅडम. ओके. थँक्यू मॅम. ओके. जर कुणाचे काही शंका नसतील तर आपलं जे दुसरं सत्र आहे. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देते, कारण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विस्तृत प्रकारे माहिती दिली आहे. मला विचारायचं आहे की समजा महिलांना आपल्याला असं प्रमोट करायचं असेल की एखाद्या ग्रुपला की अशा प्रकारचं तुम्ही उत्पन्न घ्या, उद्योग करा, घरच्या घरी आणि चांगल्या प्रकारचा हा उद्योग आहे. तर सुरुवातीला म्हणजे प्रोफेशनल व्यावसायिक दृष्ट्या करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किती येईल आणि नंतर जसं वाढत जाईल तसं समजा आपल्याला त्यात अजून काही इक्विपमेंट वगैरे काही असेल तर असं असतं. मी तुम्हाला जी पद्धत सांगितली आहे म्हणजे मी शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्यांसाठी कमी खर्चात कमी भांडवलात आपण एक 15 ते म्हणजे 20,000 रुपये गुंतवून सुद्धा ह्याचं म्हणजे हे काही आहे अळंबी उत्पादन आपण करू शकतो. त्यामध्ये आपल्याकडे जर एखादी अवेलेबल रूम असेल त्यामध्ये आपल्याला लागणारं साहित्य फार स्वस्त आणि म्हणजे लागणार कमी ह्याचा आहे, त्यामुळे आपण 15 ते 20,000 मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि जर आपल्याला त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर करायचं असेल मग आपल्याला ऑटोक्लेव्ह असतील किंवा ज्या काही त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी आहेत त्या पुन्हा आपण त्या वाढवू शकतो. किंवा आपल्याला वेगवेगळ्या जाती जर करायच्या असतील तर मग त्याचा उत्पादन खर्च जो आहे तो जास्त आहे. म्हणजे आपण कुठली जात
लावणार आहात निवडायची त्यानुसार त्याच्यात. हा, निवडायची जातीनुसार निवडायची. तुमचं हे आहे. पण त्याच्यानुसार. सुरुवातीला इनिशियली महिलांसाठी 15 ते 20,000 रुपये खर्च करून ते छोट्या प्रमाणावर त्यांचं युनिट चालू करू शकतात, किंवा घरच्या घरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की परसबागेमध्ये जसं आपण करू शकतो तसं आपण घरच्या घरी सुद्धा आपले काही बेड भरून घरच्यांसाठी सुद्धा ते ग्रो करू शकतो. ओके. आणि मोठ्या प्रमाणात जर प्रोफेशनली करायचं असेल तर तर त्याच्यासाठी त्याचा खर्च मोठा आहे. म्हणजे त्याला आपल्याला म्हणजे कृत्रिमरित्या वातावरण तयार करणे, हे जर सगळं आपल्याला करायचं असेल, किंवा आपल्याला बटन मशरूम किंवा दुसऱ्या आणखी अळंबी घ्यायची असेल, तर त्याचा खर्च हा मोठा आहे. मग ते आपल्याला आपल्याला जी जात ग्रो करायची त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करून मिळतो. त्याच्यासाठी ऍडव्हान्स आहे सगळं काही मशिनरी वगैरे भरपूर आहे. भरपूर आहेत. बटन मध्ये आहेत किंवा ह्याच्यामध्ये पण आहेत. ओके. धन्यवाद मॅडम. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण सर्व जे पार्टिसिपंट्स आहेत यांच्या शंकाचं निरसन केलेलं आहे. तसेच मॅडमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा चॅट बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. अधिक काही शंका वगैरे असतील तर तुम्ही पर्सनली मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता. निश्चितच आपल्या शंकाचं निरसन डॉक्टर मगर मॅडम करतीलच. मॅडम, आपण आपल्या व्यस्त दैनंदिनीतून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बदनापूर तर्फे मी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर